नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यास 1चा 8वा धडा, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. सार्वजनिक सुविधा म्हणजे सगळ्यांसाठी असलेल्या सुविधा. ठीक आहे, तर बघूया आपण काय आहे ह्या धड्यामध्ये. सांगा पाहू. 1. आपल्या घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा कोणत्या? घरात आणि घराच्या बाहेर सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर 2. त्यांपैकी कोणत्या सुविधा तुम्ही वापरता? त्या सुविधा आहेत त्याच्यातल्या तुम्हाला वापरात येणाऱ्या सुविधा कोणत्या आहेत? ठीक आहे, तर आपण सर्वजण सार्वजनिक सुविधांचा वापर करत असतो, जसे पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. आता बघा काय काय आहे त्याच्यामध्ये. पाणी पुरवठा म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी पाणी येतं, घरी नळामधून पाणी येतं ना तुमच्या. वीज पुरवठा म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता वीज पुरवठा होतो म्हणून आपण टी व्ही बघतो, फ्रीज चालतं, मिक्सर चालतं, वॉशिंग मशीन चालतं, सगळ्या काही सुविधांचा आपण उपयोग करतो. आरोग्य सेवा म्हणजे सार्वजनिक दवाखाने असतात, त्याच्यामध्ये मोफत इलाज केले जातात. शिक्षण आणि वाहतूक. शिक्षण म्युनिसिपल स्कूल असतात, तिथे मोफत शिक्षण देण्यात येतं मुलांना. आणि वाहतूक म्हणजे बस, ट्रेन ह्या काय आहेत? सार्वजनिक सुविधा आहेत. या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. या सेवा सर्वांसाठी असतात. सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. सार्वजनिक सेवा कोणासाठी? आपल्यासाठी, लोकांसाठी. आपण वापरतो ना ती सेवा. मग ती सेवा कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आणि त्या पुरवणाऱ्या काही संस्था आहेत आणि आपण ते आपल्याला साधनं उपलब्ध करून देतात आणि त्यांचा उपयोग करून कोण घेतं? आपण करून घेतो. तर ते देतात म्हणून आपण उपयोग करतो. आपण उपयोग करत असतो म्हणून ते लोक आपल्याला देत असतात. ठीक आहे, तर आपल्या दोघांचाही ह्याच्यामध्ये रोल महत्त्वाचा आहे. सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. अधोरेखित करा हे वाक्य. आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे. आता आपली शाळा सुद्धा या सार्वजनिक व्यवस्थेचाच एक भाग आहे. शाळा आहे तिकडे आपल्याला शिकवणार म्हणून आपण जातो शाळेत, हो की नाही? आणि आपण शिकायला जाणार म्हणून शाळा बनवलेली आहे, हो की नाही? तर ही सुद्धा एक सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे. करून पहा. खालीलपैकी ज्या सुविधा तुमच्या शाळेत उपलब्ध आहेत त्यांच्या पुढे बरोबर अशी खूण करा. आता इथे काही सुविधा दिलेल्या आहेत, तर ते तुमच्या शाळेत आहेत तर बरोबर करा. ठीक आहे, नसतील तर करू नका बरोबर. आता पुरेशा वर्ग खोल्या. वर्गात बसायला जागा आहे ना तुम्हाला? सगळे इयत्तेतील मुलं बसतात वर्गामध्ये. आणि वाचनालय आहे का तुमच्या शाळेमध्ये? लायब्ररी, ग्रंथालय असेल तर बरोबर अशी खूण करा पुढे. मुलींसाठी पुरेशा वर्गखोल्या आहेत का? तर बरोबर खूण करा. मुलींसाठी स्वच्छतागृह, टॉयलेट आहेत का? बरोबर करा. मुलांसाठी स्वच्छतागृह आहे, बरोबर करा. पिण्याचे पाणी आहे शाळेत, बरोबर करा. रॅम्प आहे शाळेत, बरोबर करा. क्रीडांगण आहे, बरोबर करा. शालेय पोषण आहार योजना म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये तुम्हाला जेवण येतं ना शाळेमध्ये, ती व्यवस्था आहे तर बरोबर अशी खूण करा. शाळेला कुंपण आहे का? कंपाऊंड, तर बरोबर खूण करा.
त्यानंतर वाचनालय असेल तर बरोबर करा. वीज पुरवठा, इलेक्ट्रिसिटी आहे ना, पंखे लाईट चालतात ना, मग बरोबर करा. प्रयोगशाळा आहे का, लॅबोरेटरी, तर बरोबर करा. अध्ययन कोपरा, अध्ययन करण्यासाठी कोपरा आहे का, त्याला बरोबर करा. संगणक कक्ष, कम्प्युटर रूम आहे का, बरोबर करा. वैद्यकीय सेवा आहे, कुणाला लागलं पडलं, कुणी काय लागलं बिगलं तर वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे असेल तर बरोबर करा. समुपदेशन केंद्र आहे का, तर बरोबर खूण करा. विमा योजना आहे का, तर बरोबर अशी खूण करा. त्यानंतर शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात. तशाच सुविधा आपल्याला बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात. बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत. अधोरेखित करा. 2-2 नावे लिहामध्ये जर तुम्हाला सार्वजनिक सुविधांच्या बद्दल विचारलं गेलं तर बस आणि रेल्वे ही 2 नावं तुम्ही लिहू शकता. त्याशिवाय टपाल सेवा म्हणजे आपल्याला पत्र येतं ना घरी ते, दूरध्वनी टेलिफोन, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बाग बगीचे, पोहण्याचे तलाव यांसारख्या अनेक सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करत असतो. अधोरेखित करा. कोणत्या कोणत्या सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करतो, तर या प्रश्नाचं हे उत्तर येईल तुम्हाला 2 मार्काचं. ठीक आहे. या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. आता आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत. कोणासाठी आहेत त्या सुविधा? आपल्यासाठी आहेत. तर त्या सुविधांचा वापर करताना आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते की नाही? असते की नाही? आता तुम्ही बसमध्ये बसले तर ते सीटला भोक पाडणार, तिकडे नावं लिहिणार, असं करणार का तुम्ही? नाही करायचं ना, कारण की आपण उठून गेल्यानंतर ते दुसरा कुणीतरी बसेल ना येऊन. मग आपली जी संपत्ती आहे, आपल्या देशाची जी संपत्ती आहे त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. लिहिलं नाही पाहिजे, त्याला फाडलं नाही पाहिजे, तोडलं नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि लहान मुलांना कळत असेल तर पालकांची जबाबदारी आहे त्यांना समजवून सांगण्याची. शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते, हो की नाही? घरात आपण असतोच, पण घराबाहेर सुद्धा आपली शाळा हे इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपल्याला जसे आपले घर आवडते तशीच शाळा ही आवडते. आपल्याला ज्या प्रकारे आपली घर आवडते त्याच प्रकारे आपली शाळा सुद्धा आवडते. आता मला बाबा ना शाळेतच आवडायचं. सुट्ट्या असल्या की मला कंटाळा यायचा. एक रविवारची सुट्टी, एक सोमवारची सुट्टी झाली की तिसऱ्या दिवशी जर परत सुट्टी आली की मला कंटाळा यायचा. आणि आपला शाळेचा अभ्यास आणि आपण बरं असं वाटायचं. तर मला आवडायची शाळा. आय होप तुम्हालाही आवडत असेल. सांगा मला कमेंट करून, तुम्हाला कुठे आवडतं जास्त, घरात आवडतं की शाळेत आवडतं? प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते. तुमच्या शाळेची वैशिष्ट्ये शोधा आणि त्याचे एक भित्तीपत्रक तयार करा. आता प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात, शिक्षक वेगवेगळे असतात, विषय सुद्धा काही ठिकाणी वेगवेगळे असतात. तर आता इथे काहीतरी एक भित्तीपत्रिका दिलेली आहे. तर भित्तीपत्रिकाचा नमुना इथे बघा दिलेला आहे. शाळेचे नाव, स्थापनेचे वर्ष म्हणजे कोणत्या साली तुमची शाळा स्थापन झाली, सुरुवात कधी कोणत्या सालीपासून झाली, त्याचे संस्थापक कोण होते, त्याचं ब्रीदवाक्य काय आहे. ठीक आहे. ब्रीदवाक्य शाळेचं काय आहे. शिका आणि शिकू द्या अशा प्रकारचे जसं त्याला ब्रीदवाक्य म्हणतात. बोधचिन्ह काय आहे तुमच्या शाळेचं. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या किती आहे, किती मुलं शिकतात आणि किती मुली शिकतात. वर्ग खोल्यांची संख्या, तुमच्या शाळेत किती वर्ग आहेत, किती खोल्या आहेत. तुमच्या गणवेशाचा रंग, युनिफॉर्मचा रंग कोणता आहे. उल्लेखनीय कामगिरी अशी कोणती केली तुमच्या शाळेने. ठीक आहे. स्कॉलरशिपमध्ये पहिली आली, क्रीडामध्ये पहिली येते की सगळ्यामध्येच पहिली येते ते.
प्राप्त झालेले पुरस्कार, कशा कशामध्ये तुमच्या शाळेला पुरस्कार भेटलेले आहेत, बक्षिसं भेटलेली आहेत, ते विचारलेलं आहे. शाळा सर्वांसाठी असते. शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला-मुलीचा हक्क आहे. याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात. अधोरेखित करा. शाळेत जाऊन शिकण्याचा हक्क मुलांनाही आहे आणि मुलींनाही आहे, तेवढाच आहे. ठीक आहे, त्यालाच म्हणतात शिक्षणाचा हक्क. शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटांतील सर्व मुला-मुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे. विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी कमाल वयाची अट 14 ऐवजी 18 वर्षे आहे. तर शाळेच्या शिक्षणासाठी काही वयोमर्यादा ठरवलेल्या आहेत, तर त्यानुसार ते त्यांना शिक्षण देतात. शाळेच्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. तर शाळा उभी राहते, तर त्याच्यासाठी समाजाचा काय सहभाग असतो. आपल्या शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती आणि संस्था मदत करतात. कितीतरी पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात. आता एखादी शाळा उभी करणे म्हणजे खायची गोष्ट नसते. सगळ्या मुलांच्या सुविधा, सुख, सोयी सगळ्यांचा विचार करून एक शाळा बनवणं म्हणजे एवढ्या लोकांचा सहभाग लागतो. अधोरेखित करा. पालक म्हणजे विद्यार्थ्यांचे आई वडील, त्यांना म्हणतात पालक. नाही तर पालकची भाजी म्हणाल तुम्ही. पालकची भाजी नाही, पालक म्हणजे आई वडील. ठीक आहे, पालक म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी पैसे घेतात. 5 द्या, 10 द्या, असं 15 द्या, 20 द्या, 100 रुपये द्या, असं म्हणून वर्गणी गोळा करतात शाळा बनवण्यासाठी. माजी विद्यार्थी जे असतात, माजी विद्यार्थी म्हणजे जे शाळा शिकून बाहेर गेले, कुठेतरी कामाला लागले चांगल्या ठिकाणी वगैरे, तर ते विद्यार्थी सुद्धा आपली शाळा नवीन बनवण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. त्यानंतर साहित्यिक जे असतात ते लोक मदत करतात, खेळाडू असतात ते लोक मदत करतात, शास्त्रज्ञ असतात ते लोक सुद्धा मदत करतात, आणि उद्योजक असे अनेक जण मिळून शाळा बनवण्यासाठी हातभार लावतात. वर्ग खोल्या बांधून देणे, ग्रंथालय, त्यानंतर प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, या प्रकारे समाजातील विविध घटकांची शाळेला मदत होते. आता ग्रंथालय, कोण साहित्यिक असतील ते ग्रंथालय बनवून देतील. प्रयोगशाळा, कोण सायंटिस्ट असतील शास्त्रज्ञ, ते प्रयोगशाळा बनवून देतील. क्रीडा साहित्य कोण देईल, क्रीडा म्हणजे खेळायचे साहित्य. एखादा खेळाडू असेल तर तो डोनेट करेल शाळेला की माझ्यातर्फे फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम हे सगळं मी शाळेला देतो, असं. ठीक आहे. तशा प्रकारे समाजातील विविध घटकांची शाळेला मदत होते. शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो. आता बघा, हे ग्रंथालय आहे, इथे सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला भेटतील. ठीक आहे. तर इथे आता सगळ्याच मुलांना काही सगळी पुस्तकं विकत घेणं शक्य नसतं, म्हणून ती मुलं काय करतात, ग्रंथालयात जातात, तिकडे बसतात, वाचतात आणि मग पुस्तक परत ठेवून घरी येतात. किंवा काही ग्रंथालयामध्ये घरी घेऊन जाण्यासाठी पुस्तकं देतात 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी. त्यानंतर ते पुस्तक त्यांना परत करायचं, असं ज्या प्रकारे ग्रंथालयाचा नियम आहे त्या प्रकारे. ठीक आहे. आता इथे बघा, वृत्तपत्र समूहाच्या मदतीने खगोल विज्ञान केंद्र. ठीक आहे. इथे जे खगोल शास्त्रज्ञ असतात ते मुलांना मार्गदर्शन करतात. ठीक आहे. वाचा व चर्चा करा. शाळा ही समाजाच्या प्रगतीला आणि एखादी समस्या सोडवायला मदत करते. गावातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या म्हणून
एका शाळेतले काही विद्यार्थी स्वच्छता दूत झाले. त्यांनी शाळेमार्फत गावात स्वच्छता अभियान राबवले. रस्त्यावर थुंकू नका, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रे त्यांनी तयार केली. वस्त्यांमध्ये पथनाट्येही सादर केली. पथनाट्ये म्हणजे नाटक करून त्या लोकांना, गावातील लोकांना दाखवून देणे की घाण असलं, अस्वच्छ असलं तर कशा प्रकारे आजार आपल्यापर्यंत येतात, कशा प्रकारचे अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं, हे त्या नाटकामधून ते लोकांना दाखवतात. या स्वच्छता दूतांनी रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून देण्याचे शाळेने सहभाग घेतला. गावात एकजूट निर्माण होण्यास त्याची मदत झाली. आता शाळेने ठरवलं की आपण आपलं गाव स्वच्छ करायचं. मग विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी पाट्या लावल्या आणि स्वच्छता केली. गावामध्ये स्वच्छता केली. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले. म्हणून त्यांना काय म्हणतात, स्वच्छता दूत म्हणतात. ठीक आहे. आणि त्या गावाला निर्मल गाव असं सुद्धा पुरस्कार देण्यात आलं. आणि स्वच्छता एका माणसाने किंवा दोन माणसांनीच पाळले स्वच्छतेचे नियम तर ते शक्य होत नाही. तर स्वच्छता ठेवण्यासाठी सगळ्या गावाला एकत्र येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं घर झाडलोट करता, मस्तपैकी साफ करता आणि तुमचं अंगण, घराच्या बाहेरचा जो दार असतो तो तेवढाच तुम्ही दार पुसता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढे कचऱ्याचा ढीग पडलेला आहे, तर तुमच्या दारासमोर पडलेला कचरा आवडेल का तुम्हाला? म्हणजे जाणार ना तुम्ही लगेच सांगायला, काय माझ्या एवढं मी आत्ता सगळं साफ केलं आहे, इथे का कचरा टाकला? घेता की नाही ऑब्जेक्शन? मग हाच नियम आपल्याला देशासाठी सुद्धा लागू होतो. जसं आपल्याला आपल्या घराच्या बाहेर कचरा टाकलेला कुणीही आवडत नाही, आपल्या दाराच्या बाहेर कुणी थुकलेला आवडत नाही, कचरा टाकलेला आवडत नाही आपल्याला, त्याच प्रकारे आपल्या देशात सुद्धा कुणीही थुकलं नाही पाहिजे, कुठेही कचरा नाही टाकला पाहिजे. ही कुणाची जबाबदारी आहे? तर आपली जबाबदारी आहे. आणि कधीही कोणत्याही कार्याची सुरुवात करताना ती मी पासून करायची असते. मी करणार आधी, मग मी दुसऱ्यांना सांगणार. मीच घाणेरडा आहे आणि मी दुसऱ्याला सांगतो स्वच्छ राहा, तर कोण स्वच्छ राहणार आहे का? जा रे चला, आला मोठा सांगायला, आली मोठी असं बोलतील ना. मग म्हणून आधी कधीही सुरुवात मी पासून करायची. मी आधी स्वच्छ होणार, मी दाखवून देणार लोकांना, म्हणजे समोरच्याला आपोआप लाज वाटली पाहिजे, अरे खरंच रे हे किती चुकीचं आहे आपण वागतोय ते. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, अजिबात कुठे कचरा आणि घाण करायचं नाही. फक्त घरालाच ते नियम नाही, तर आपल्या देशाला तो नियम लागू आहे. ठीक आहे. सांगा पाहू, तुम्ही हजर असलेल्या एखाद्या पालक शिक्षक सभेत कोणत्या विषयावर चर्चा झाली? आता हे तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या अनुभवावरून. आता पालक सभा होते ना शाळेमध्ये, तेव्हा शिक्षक आणि पालकांमध्ये काय काय चर्चा झाली आणि कोणत्या विषयावर झाली ते सांगायचं आहे. या सभेत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले? तुमच्या सर्व मित्रांचे पालक सभेला आले होते का? आपल्या शाळेत सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो हे तुम्हाला कशावरून समजले? आता अरे हा श्रीमंत आहे, याला डोक्यावर बसवा, फुल बिल टाका, आणि गरीब आले तर त्याला मागे बस, असं बोलतात का शाळेत? नाही. तर सगळ्या पालकांना सारखा मान दिला जातो. सर्व शाळांमध्ये शिक्षक पालक आणि माता पालक संघ असतात. या संघामुळे आपले शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो. त्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढतो. तर PTA मेंबर म्हणतात ना, तर एक वर्ग प्रमुख असतो पालकांमध्ये सुद्धा, आणि मग ते पालकांचे जे निरोप असतात ते शिक्षकांपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे. तर अशाच प्रकारे काय होतं, पालकांचा सुद्धा सहभाग वाढतो. शाळा सर्व पालकांचा सारखाच सन्मान करते. शाळेतल्या घडामोडींविषयी आपणही पालकांशी बोलले पाहिजे. आज काय झालं, आज शाळेमध्ये असं झालं,
माझा एक मित्र पडला, माझी एक मैत्रीण पडली, तर तिकडे नेलं, त्याला औषध लावण्यात आलं. असं होतं ना, कुणी पडलं, मार लागलं वगैरे, तर लगेच त्याला घेऊन येतात स्टाफ रूममध्ये. मग तिकडे त्याला औषध लावलं जातं, मलमपट्टी केली जाते, आणि खूपच जर लागलं असेल तर डॉक्टरकडे सुद्धा शिक्षक लोक घेऊन जातात किंवा डॉक्टरला बोलवतात. शिक्षक व पालक या दोहोंच्याही मदतीने आपण शिकत असतो. त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते. आता जेव्हा पालक सभा होते ना, तुमचं काय ते म्हणतात त्याला बाबा, तुमचे रिझल्ट दाखवतात ना, ओपन डे, ओपन हाऊस असते, तेव्हा कशी तुमची वाजलेली असते बँड. किती मार्क पडले असतील, काय आज आई काय बोलणार, वा बाबा आले तर काय विचारायलाच नको अजून, हो की नाही. आणि शिक्षक आपल्याबद्दल काय बोलतील ही सुद्धा भीती असते मनामध्ये, असते की नाही. तर जेव्हा ते लोक समोर येतात त्यावेळी आपल्याबद्दल काय बोलतात, आणि शिक्षक जर एखादे आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे की बोलतच नाही, वर्गामध्ये गप्पच बसलेली असते, उत्तरच देत नाही वर्गामध्ये, मग ते शिक्षक पालकांपर्यंत निरोप पोचवतात. मग पालक मुलांना समजवतात असं नाही करायचं. मग शिक्षकांना काय वाटेल, अरे तुला काहीच येत नाही, तुला काहीच समजत नाही असं. तर अशा प्रकारे शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये जे संवाद होत असतो त्यांच्या मदतीने तुमच्या शिक्षणाला काय होते, भरपूर मदत होते. व तुमच्या चुका काय आहेत त्या सुद्धा तुम्हाला समजतात. त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते. ठीक आहे. शिक्षक आणि पालक हे जे काय बोलतात तुमच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये फायदा कोणाचा असतो, तुमचाच असतो. बाई तुमच्याबद्दल काय वाईट बोलल्या तर त्यांना काय बक्षीस मिळणार आहे का, नाही. तर फक्त पालकांना समजावं की आपला मूल कुठे कमी पडत आहे, त्यासाठी ते असतं. कळलं का. करून पहा. एक दिवस तुमची संपूर्ण शाळा पालकांनी चालवावी यासाठी शाळेच्या प्रशासनाकडे विनंती करणारा अर्ज करा. परवानगी मिळाल्यानंतर हा कार्यक्रम राबवा. तुमचा अनुभव स्थानिक वर्तमानपत्राच्या बाल विभागाकडे पाठवा. आता शिक्षकांच्या ठिकाणी शाळा कोणी चालवायची, तुमच्या पालकांनीच चालवायची. ठीक आहे. आता अशा प्रकारची विनंती पत्र लिहायला सांगितलेलं आहे, आणि जर तुम्हाला परवानगी भेटली त्यासाठी तर तुम्हाला ते करायलाही सांगितलं आहे. जसं शिक्षक दिनामध्ये कसं विद्यार्थी शिक्षक होतात, हो की नाही, तशाच प्रकारे पालकांना शिक्षक करायचं आणि त्यांनाच एक दिवस द्यायचं सांभाळायला पूर्ण शाळा. ठीक आहे. तर तुम्ही बघा तुमचा काय अनुभव येतो ते मग तुम्ही सांगायचं, आणि ते बाल विभागाकडे ते पाठवायचं, तुम्हाला आलेले अनुभव. हे नेहमी लक्षात ठेवा, शिक्षण हा प्रत्येक मुलामुलींचा मूलभूत हक्क आहे. शिक्षण हे प्रत्येक मुलामुलींचा मूलभूत हक्क आहे, तर त्याला कुणीही हिरावू शकत नाही. असाही पालकांचा सहभाग. विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना पालक. आता एखादे पालक आहेत जे संगीत येतं, त्यांना स्पोर्ट्स येतं, काय कला आहे त्यांच्यामध्ये, हस्तकला वगैरे, चित्रकला आहे, तर ते जाऊन मुलांना शिकवतात. आता कवायत बघा, विद्यार्थ्यांना कवायत शिकवताना पालक. एखादे पालक आहेत त्यांना कवायत येतं, तर ते विद्यार्थ्यांना कवायत शिकवत आहेत. आपण काय शिकलो, सार्वजनिक सेवा सुविधांचा आपण जबाबदारीने वापर केला पाहिजे. शाळा समाजाच्या प्रगतीत भर घालते. कशा प्रकारे शाळा समाजाच्या प्रगतीत भर घालते सांगा बघू. आज तुम्ही एवढे छोटे आहात, हो की नाही, पण आज तुम्ही शाळेत जाता, शिकता, मग तुम्ही चांगले शिकून शहाणे झालात, मग पुढे आपल्या भारत देशाचं भविष्य तुम्हीच आहात ना. तुम्ही मोठे होणार, मग तुम्ही देश सांभाळणार, तर तुमच्यातला कोणी मंत्री होईल, कुणी प्रधानमंत्री होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, तर देश हे कोण चालवणार आहे, तुम्हीच लोक चालवणार आहात. जर आज तुम्ही चांगले शिकलात, चांगले संस्कार भेटले, तर तुम्ही पुढे देश आपला चांगला चालवणार, हो की नाही. पण चोरी लबाडी असं करून देश चालणार आहे का आपलं, नाही. तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपला हा धडा झालेला आहे पूर्ण. आणि मला वाटतंय की तुम्हाला आता स्वाध्याय लिहिता येईल. आणि स्वाध्यायासाठी कोणत्याही मुलाचं मला कमेंटमध्ये काहीही आलेलं नाही आहे, त्यामुळे मी तुमचे हे स्वाध्याय आहेत ना अजूनपर्यंत अपलोड केलेले नाही आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला खरोखर धडा समजून जर तुम्ही स्वतः उत्तर शोधून लिहत असाल तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणतीही नसणार आहे. ठीक आहे. आणि धडा वाचायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि तुमच्यासाठी मी वाचनमाला म्हणून एक चॅनल सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त धडे वाचून दाखवणार आहे आणि कविता वाचून दाखवणार आहे. ठीक आहे. तर तयार राहा नवीन चॅनलसाठी. तोपर्यंत चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.